त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर गुन्हे, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जातं की कोणाच्या ताकद उरत नाही की आ सगळ्यांना कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं। तर पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे, गुन्हे तर तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा। प्रत्येक तुमच्या केस मधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे। तुमचा एक संजय चव्हाण नावाचा, संजय उर्फ आनंद चव्हाण नावाचा एक माणूस आहे, त्याच्या नावावर सगळ्या पॉवर ऑफ अटॉर्नी घेतल्या जातात आणि तो त्याचा कसा मिसयूज करतो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत। आणि एवढंच नाही तर या पोपट घनवट यांच्यावर प्रयत्न केला, त्यांचा फोन लागला नाही, पण मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत, ज्यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे। आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची राजकीय ताकद वापरून, तर त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे, कसे कसे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार किती आहेत, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी असे मी आव्हान मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या दोघांना करते। अंजलीताई, शेतकऱ्यांचा छळ झाला म्हणताय तुम्ही, मोडस ऑपरेंडी कसं म्हणजे कसं छळ करायचे, कधी वर्षापासून हे संपूर्ण सुरू आहे? हे सगळं गेले 10 ते 12 वर्ष ते करतायत असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलंय, पण खरं तर हे 2004-5 सालापासून त्यांनी सुरू केलं आणि इथे जे बसलेले सगळे आहेत यांचे व्यवहार सगळे त्याच काळात झालेत। सगळं खोटं दाखवलंय, मय्यत व्यक्तीला जिवंत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत, जे जिवंत आहेत त्यांना मय्यत दाखवून डॉक्युमेंट्स केली आहेत, अफाट घोळ केलेत, अफाट घोळ। आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलतीये ना पोलीस बोलतायत, कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत, कारण ते थेट पार्टनर आहेत। म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल, कारण धनंजय मुंडेंचे ते थेट पार्टनर आहेत आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील्स आहेत हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे। तर आताच्या घटनेला मला आव्हान करायचंय सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा। आता